इथे तयार आहे एकदम टेस्टी अशी मुशी फिशची बिर्याणी। तुम्ही पाहू शकता एक एक दाणाचा भाताचा सुट्टा झालेला आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनल वरती। आणि आपण बनवणार आहोत माझ्या मावशीच्या हातची मुशी फिशची बिर्याणी। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मुशी फिश आहे आणि हिला एक फक्त मध्येच एक काटा असतो आणि हिला काटे वगैरे नसतात आणि चवीला पण छान असते। तर आधी मी याच्यामध्ये एक लिंबू घेतला आणि तो आपण पिळून घेणार, कारण फिश मध्ये आपण दही वगैरे टाकत नाही। तर मी आधी हा लिंबू पिळून घेते। असं लिंबू पिळल्यामुळे त्या मच्छीचं असं वास वगैरे येत राहत नाही तिला आणि बिर्याणी पण छान होते। तर इथे भरपूर रसवाला लिंबू आहे, त्याच्यामुळे मी अर्धाच लिंबू इथं पिळलाय आणि अर्धा आपण भातासाठी वापरूया। असं लिंबू पिळून तिला असं मिक्स करून घ्यायचं आणि आता मी हिला थोडी साईडला ठेवते। आणि मेन म्हणजे आपला बिर्याणीमध्ये लागणारा कुरकुरीत कांदा तो करून घेऊया। तर हा कांदा करण्यासाठी इथे मी 3 घेतलेत आणि ते आपण आता कट करून घ्यायचे। बिर्याणीसाठी एकदम पातळ असा उभट कांदा कट करायचा असतो, तर तो आपण आधी कट करून घेऊ। आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशी पण हा कांदा तयार करून ठेवू शकता। ते हा बघा, या पद्धतीचा आपल्याला कांदा पातळ कट करून घ्यायचा आहे। तर मी सगळं कांदा कट करून घेते, कट करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता। आता आपण तो एका ताटामध्ये आपण सुट्टा करून घ्यायचा आणि मी या बाउल वाडग्यामध्ये काढून घेतेय। आता ह्या कांद्यामध्ये आपण थोडासा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी साखर मिक्स करून मी 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून देते। आणि तसंच लगेच या बिर्याणीसाठी लागणारा कांदा पण आपण कट करून घेऊया। तर इथे मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहेत, ते पण आपल्याला उभटच कट करायचे आहेत। लागणारा तांदूळ भिजत ठेवूया। इथे मी अर्धा किलो मच्छी घेतलेली आहे, तर इथे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतेय। तुम्हाला जे कोणते तांदूळ वापरायचे ते तुम्ही वापरू शकता, पण बासमती तांदळांचं बिर्याणी छान होते। तर मी ह्या वाटीच्या मापाने टाकले, ही एकदम पाण्यात धुवून घ्यायचं आणि मग आपण ते भिजत ठेवणार, तोपर्यंत बाकीचं हे करून घेणार। इथे आपल्या फिश मध्ये टाकण्यासाठी मी अर्धा मूठभर कोथिंबीर घेतली आहे आणि ती पण बारीक कट करून घेते। आता मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक चमचभर मोठा चमच आहे इतका अद्रक लसूण पेस्ट घेतलेला आहे, 1 ते 1.5 चमच टाकून घेते आणि लगेच त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। 2 चमचे लाल तिखट टाकतेय। तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि 2 चमचे बिर्याणी मसाला, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकते, त्याच्याने आपल्या बिर्याणीला छान रंग येईल, म्हणजे फूड कलरची गरज लागणार नाही। अर्धा चमच हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपण त्या भातामध्ये पण मीठ टाकणारच आहोत, तर भाजीमध्ये थोडासा टाकून घेतलाय। आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण खडा मसाला पण टाकून घेणार आहोत। इथे 2 तेजपत्ता आहेत, 4 हिरव्या वेलच्या आहेत, 2 मोठ्या वेलच्या आहेत काळ्या, 1 चक्री फुल आहे, 2 हे पातळ आहेत दालचिनीचे तुकडे म्हणून मी 3 घेतलेत, 4-5 लवंग आहेत, लवंग कमीच टाकायचे असतात आणि 7-8 काळी मिरी। तर हे पण आपण याच्यामध्येच लगेच टाकून घेऊया। तेजपत्त्याचे मी थोडे तुकडे करून टाकते आणि इथे मी जे कोथिंबीर कट करून घेतले ते पण आपण टाकून घ्यायचे आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। जसं आपण चिकनला किंवा दुसऱ्या फिशला वगैरे मॅरिनेट करून ठेवतो त्याच पद्धतीने याला पण हे सगळं मिक्स करून लावून ठेवायचं, व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा। आता हे मी साईडला ठेवतेय। तर इथे मी भातासाठी लागणारा पाणी ठेवलेला आहे आणि पाणी आपल्याला थोडा जास्तच ठेवायचा असतो। आता लगेचच त्याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकून घेऊया।
इथे 2 मी तेजपत्ता घातले, एक चक्री फूल आहे, एक काळी वेलची, 2 हिरव्या वेलच्या आहेत, 4-5 लवंग आहेत आणि 7-8 काळी मिरी आणि 2 ते 3 दालचिनीचे तुकडे. लगेचच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. पाणी, एक लिंबू घेतलेला आहे, तो ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं पिळून घ्यायचंय. ज्या बिया काढून टाकायच्या आहेत आधीच, आणि साल पण मी याच्यातच टाकून घेते. नंतर भात झाल्यानंतर आपण ती काढून टाकूया. आणि भात छान सुट्टा व्हावा म्हणून मी ते एक पळी तेल टाकून घेते आणि झाकण देऊन त्याला छान उकळा आला की मग आपण जे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत ते टाकून घेऊया. आता कांदा साईडला ठेवून 10 मिनिटं झाली आहेत आणि तुम्ही पाहू शकता त्याला किती पाणी सुटलेलं आहे. तर हा पाणी पिळून असं आपण या कपड्यावरती पसरून घेणार आणि 10 मिनिटासाठी फॅन खाली ठेवून द्यायचा, म्हणजे तो त्याचा ओलसरपणा कमी होईल. तर इथे मी फॅन खाली ठेवून देते. उकळी का बघूया. इथे पाण्याला पण छान उकळी आलेली आहे. तर लगेचच आपण त्याच्यामध्ये जे तांदूळ भिजत ठेवले होते ते टाकून घेऊया. 80% हा भात शिजून घ्यायचा आहे. झाकण देऊन ठेवते मी. आपण झाकण काढून बघूया. आणि या टायमिंगला आपण ह्या भातातला मीठ चेक करू शकतो. आणि मीठ आपल्याला ह्या तांदळांच्या अंदाजाने टाकायचं नसून पाणी जितका ठेवतो त्याच्या अंदाजाने टाकायचं असतो. लिंबूची साळी काढून टाकतेय, नाही ते भात आपला 80% शिजला आहे. या चाळणीमध्ये काढून घेऊया. आणि या भाताची कुकिंग प्रोसेस थांबावी म्हणून मी याच्यामध्ये थंड पाणी टाकून घेतेय, नाहीतर तो जास्त शिजला जाईल. असं थंड पाणी टाकून आपण त्याच्यावरती कपडा झाकण ठेवून द्यायचा, म्हणजे तो आहे तसंच भात राहणार. ज्यात बिर्याणी बनवायची तोच पातेला गॅसवर ठेवलाय. आपण जो कांदा, आपल्याला कुरकुरीत कांदा जो तळून घ्यायचा त्याच्यासाठी, इथे मी थोडासा तेल टाकून घेतेय. पुन्हा याला असं दाबून घ्यायचं, म्हणजे जो काय ओलसरपणा असेल त्याच्यातला तो कमी होईल. आणि छान लाल झालेला आहे. आपण तो काढून घेऊया. याचा थंड झाला का छान असा कुरकुरीत होईल. काढून घ्यायचा आणि तुम्हाला मी दाखवते. आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झालाय तो. तर मी तो साईडला ठेवून देते. आणि यातला मी 3 चमच इतका अंदाजी मी तूप टाकून घेतलाय. तुम्हाला तूप जर आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्येच बनवू शकता. आणि त्याच्यामध्ये मी आपण कांदा जो कट करून घेतलाय तो टाकून घेऊया. आणि हा कांदा छान गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान गोल्डन कलर वरती झालाय तळून. तर थोडासा मी तळलेला कांदा पण टाकते त्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घेऊया. आता कांदा जास्त जळू नये म्हणून लगेचच मी ते टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे ती टाकून घेते आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. लगेचच मी याच्यामध्ये फक्त काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा अजून टाकून घेतेय, कारण याच्यात मी फूड कलर यूज करणार नाहीये. आणि याला सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडासा त्या टोमॅटोच पाणी मी टाकून हा टोमॅटो छान असा तेल सोडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. झालेत, आपण चेक करूया. टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आणि साईडला तेल सुटले तुम्ही पाहू शकता. आपण आता याच्यामध्ये लगेचच जे मॅरिनेट करून ही मुशी फिश ठेवलेली आहे ती टाकून घेणार आहोत. आणि तुम्ही कधी ह्या मुशीची बिर्याणी करून खाल्ली आहे का मला कमेंट करून सांगा. मावशी खूप सुंदर बनवायची. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती थोडासाच तिच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी ह्या मसाल्याचंच पाणी टाकून घेतेय. थोडीशी ओलसर होईल
आणि आता हिला पोपटी कलरच्या कमी तिखट मिरच्या आहेत, ह्या मी मध्ये कट करून घेतलेत आणि त्या टाकून घेते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. आणि झाकण देऊन 70 ते 80% आपण ही भाजी तयार करून घेणार. इथे 10 मिनिटं झाली आहेत, तुम्ही पाहू शकता छान भाजीला तेल वगैरे सुटलेलं आहे. तर इथे जवळजवळ 70 ते 80% भाजी आपली तयार झालेली आहे. तर मी एका वाटीमध्ये अर्धी भाजी काढून ठेवते. आपण आज ह्या मुशी फिशची थर लावून बिर्याणी बनवणार आहोत. त्यातली मी थोडीशी ग्रेव्ही आणि हे काढून घेते आणि लगेचच आपण हे थर लावायला घेऊया. तर इथे भात तर रेडी आहे. तर ह्या भाजीमध्ये 50% भात हा आपण टाकून घेणार आणि तो व्यवस्थित करून लगेचच त्याच्यावरती जो कुरकुरीत कांदा तयार केलेला आहे तो पसरून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ती थोडी पसरवून घेणार आणि 2 चमचे साजूक तूप टाकून घेते. तुम्हाला जर आवडत नसेल नाही टाकला स्किप केला तरी चालेल. आता वाटीमध्ये जी आपण मुशी मच्छीची तयार केलेली ग्रेव्ही काढून ठेवलेली आहे ती आता आपण या भातावरती टाकून घ्यायची. जसं आपण मटन चिकनचा थर लावतो त्याचप्रमाणे आपण ही थर लावून घ्यायचा आहे आणि जो आता 50% जो भात राहिलेला आहे तो पूर्ण याच्यामध्ये टाकून घेणार आणि भातामध्ये जे आपण हे मोठी वेलची चक्री फूल टाकलेला आहे तो मी आता काढून टाकतेय आणि हा भात पूर्ण आपल्याला व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे. आणि आज मी कोणताही फूड कलर यूज करणार नाहीये. तर बिर्याणीला रंग तर आला पाहिजे तर त्यासाठी मी ते 1 चमचा हळद घेतली आहे आणि त्याच्यात थोडासा पाणी टाकून घेतेय आणि त्याचं असं पातळ लिक्विड करून आपण हा भातामध्ये थोडीशी मध्ये मध्ये अशी जागा करून टाकून घ्यायचा. म्हणजे जेव्हा आपली ही बिर्याणी तयार होईल तेव्हा तिला छान असा पिवळा लाल कलर येईल आणि म्हणजे कोणताही फूड कलर न वापरता छान आपली बिर्याणी तयार होईल. तर मी हा पूर्ण व्यवस्थित असा टाकून घेतेय आणि तुम्ही जर इथपर्यंत माझी रेसिपी बघितली तर लगेचच माझ्या मनीषाच रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, आवडली तर लाईक करा आणि शेअर करा. आता राहिलेला कांदा आपण टाकून घेऊया. तसंच लगेच थोडाशी वरतून मी कोथिंबीर पण टाकून घेतेय आणि पुन्हा मी 2 चमचे साजूक तूप टाकून घेतेय आणि आपण आता तिला झाकण देऊन 10 मिनिटासाठी दम द्यायला ठेवून देणार आहोत. त्यासाठी मी इथे गॅसवर एक जाड बुडाचा तवा घेतलेला आहे आणि तो आधी आपण गॅस फास्ट ठेवून 5 मिनिटं त्याला प्रीहीट करून घ्यायचा, गरम करून घ्यायचा आणि मग गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवून 10 मिनिटं आपण ह्या बिर्याणीला दम देऊन घेणार आहोत. तर इथे आणि वाफ जाऊ नये म्हणून मी त्याच्यावरती वजन ठेवलेलं आहे. तुम्ही जर कुकरमध्ये वगैरे करत असाल तरी चालेल. आणि इथे पाहू शकता 10 मिनिटं झाली आहेत आणि आपली मुशी फिश बिर्याणी तयार आहे. तर मी तुम्हाला घेऊन दाखवते. बघू शकता छान असं तिला मध्ये मध्ये येलो कलर पण आलेला आहे आणि एकदम भाताचा एक एक दाणा सुट्टा झालेला आहे आणि सुगंध तर खूपच छान येतोय. तर एकदा नक्की करून बघा. तर आणि कशी झाली ही कमेंट करून मला नक्की सांगा. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतेय आणि तुम्ही इथे पाहू शकता तयार आहे आपली मुशी फिश बिर्याणी. तर ही बिर्याणी माझ्या मावशी माझ्या अशी ही बिर्याणी बनवायची, खूप टेस्टी व्हायची. आणि पहिल्यांदा जरी कोणी ही बिर्याणी बनवली तरी परफेक्ट बनेल, इतकी सोपी आहे. आणि तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.